घडलेल्या अपघातांना रोखण्यासाठी आणि वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे एक मोठा आता पाऊल उचलण्यात आलेलं आहे। बघा, आता या 2 चाकी वाहनांवरील दंडाची रक्कम मागील वर्षांपेक्षा या वर्षांमध्ये दुपटीने असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता जो काही वाहनधारकांना दंड लागणार आहे तर हा दंड ऑनलाईन बँकेच्या माध्यमातून कट सुद्धा केला जाणार आहे। बघा, अशा प्रकारचे 5 कडक नियम सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे युनिकॉर्न गाडी असेल, स्प्लेंडर गाडी असेल, शाईन गाडी असेल किंवा एखादी स्कूटी तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, जर तुम्ही या 5 नियमांपैकी एखादा नियम मोडला तर तुमच्या बँक खात्यामधून ऑनलाईन चलनाच्या माध्यमातून हा दंड वसूल सुद्धा केला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या 5 नियमांचे पालन तुम्ही काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हे सर्व नियम वाहनधारकांना लागू होणार आहेत। याचं पालन सर्व 2 चाकी वाहनधारकांना करावेच लागणार आहे। अन्यथा जर तुम्ही पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। जर तुम्ही दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। जर तुम्ही तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही 5वा नियम मोडला तर तुम्हाला थेट 25000 रुपयांचा दंड आणि तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमची स्प्लेंडर गाडी असेल, युनिकॉर्न गाडी असेल, स्कूटी कोणत्याही कंपनीची तुम्ही 2 चाकी गाडी वापरत असाल तर तुम्हाला इथून पुढे खूप काळजीपूर्वक ती गाडी या ठिकाणी चालवावी लागणार आहे। आता 2 चाकी गाडीवरती कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षामध्ये 2 चाकी गाडीवरती कोणत्याही प्रकारचा दंड सुद्धा लागणार नाही। बघा मित्रांनो, येणारे 1 जानेवारी 2026 पासून हे नियम लागू होत आहेत। याचं पालन राज्यातील सर्व 2 चाकी वाहन चालकांना करावेच लागणार आहे। तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा दंड इतिहासातील सर्वात मोठा दंड असणार आहे। या अगोदर छोटे मोठे दंड वसूल केले जात होते, परंतु या 2026 मध्ये म्हणजेच या नवीन वर्षामध्ये 2 चाकी गाडीवरती सर्वात मोठा दंड तुम्हाला लागू शकतो। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा मित्रांनो, आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2 चाकी गाडीवरती हे 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। यामधील पहिला नियम मोडला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1000 रुपयांचा दंड, दुसरा नियम मोडल्यास 2000 रुपयांचा दंड, तिसरा नियम मोडल्यास 5000 रुपयांचा दंड, चौथा नियम मोडल्यास 10000 रुपयांचा दंड आणि जर तुम्ही 5वा नियम मोडला, 5व्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला थेट 25000 रुपयांचा दंड आणि तुम्हाला सरासरी 6 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो, वाहनधारकांनो, पहिले 3 नियम जास्त भयंकर आहेत, परंतु चौथा आणि 5वा नियम खूप भयंकर आहे। या नियमाचं जर तुम्ही कळत नकळत उल्लंघन केलं तर तुम्हाला चौथ्या नियमांतर्गत 10000 रुपयांचा दंड, यासोबत 5व्या नियमांतर्गत 25000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांचा सरासरी या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो, म्हणजे जेल सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, राज्यातील सर्व वाहनधारकांना सर्वात मोठी अर्जंट सूचना या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, वाहनधारकांनो, तुमच्याकडे कोणत्याही कंपनीची 2 चाकी गाडी असेल, यामध्ये स्प्लेंडर, स्कूटी, हिरोची गाडी असेल, कोणत्याही कंपनीची तुम्ही गाडी वापरत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा, कारण 2 चाकी गाडीच्या नियमांमध्ये खूप मोठे बदल आता या 2026 मध्ये झालेले आहेत। अतिशय काटेकोर पद्धतीने इथून पुढे 2 चाकी वाहनांची आणि या ठिकाणी वाहन चालकांची सुद्धा तपासणी ठिकठिकाणी होणार आहे। म्हणजेच तुमच्या गावामध्ये, तुमच्या चौकामध्ये, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आता ट्रॅफिक हवालदार RTO यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये दंड लावले जाणार आहेत। बघा, या ठिकाणी RTO ने नियम कडक केल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक हवालदारांच्या माध्यमातून आता तुमची कसून सुद्धा चौकशी होणार आहे। त्यामुळे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, गावाच्या ठिकाणी राहत असाल, शहरी भागांमध्ये, निमशहरी भागांमध्ये राहत असाल तर तुम्हाला हे 5 कडक नियम जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा
प्रकारचा दंड लागणार नाही। आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रॅफिक हवालदार तुमच्याकडून हा दंड घेणार नाही, तर हा दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या आरसी बुकवरती नोंदवला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दंड डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन चलनाच्या माध्यमातून कट सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच यापुढे ट्रॅफिक हवालदार तुम्हाला अडवणार नाही, तुमच्याकडून पैसे घेणार नाही, तर तुम्हाला ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा दंड लावला जाणार आहे। बघा, आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि राज्यामध्ये वाढलेल्या अपघातांना रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे नियम आता काटेकोर पद्धतीने लागू सुद्धा झालेले आहेत। बघा, या नियमांचे पालन प्रत्येक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी काटेकोर पद्धतीने केलं पाहिजे, यासाठी हे नियम लावलेले आहेत, असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे परिवहन मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईकांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। परंतु मित्रांनो, या 5 नियमांपैकी 4 नंबरचा नियम आणि 5 नंबरचा नियम जे वाहनधारक जे नागरिक मोडतील त्यांची इथून पुढे खैर केले जाणार नाही, त्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लावून त्यांना जेलची हवा सुद्धा दाखवली जाणार आहे, जेणेकरून राज्यामध्ये सुरक्षितता वाढेल, कळत नकळत होणारे अपघात सुद्धा थांबणार आहेत। बघा मित्रांनो, आता या ठिकाणी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, या नियमांचं पालन कसे करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु जे वाहनधारक जे नागरिक या नियमांचे पालन करणार नाहीत, नियमांचं उल्लंघन करतील, तर त्या नागरिकांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट त्यांच्या गाडीच्या आरसी बुकवरती हे दंड नोंदवले जाणार आहेत आणि या दंडाची रक्कम तुम्हाला वेळेवरच भरावी लागेल, यातून तुमची आता सुटका होणार नाही। बघा, जर तुमची गाडी लोनवरती घेतलेली असेल तर तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता ऑनलाईनच्या माध्यमातून कट केला जात असतो। ज्या प्रकारे हा हप्ता कट केला जातो त्याच प्रकारे तुम्हाला हा दंड या ठिकाणी जर तुम्ही नियम मोडला तर तुमच्या बँक खात्यामधून हप्त्याप्रमाणेच हा दंड सुद्धा वसूल केला जाणार आहे। बघा, तुम्ही सुद्धा गाडी लोनवरती घेतलेली असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा ऑटोमॅटिक आपल्या बँक खात्यामधून कट होत असतो। त्याचप्रमाणे जर तुम्ही नियम मोडला तर तुमच्या खात्यामधून ऑटो सिस्टीमच्या माध्यमातून हा दंड सुद्धा वसूल केला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल आपल्या मेहनतीचे आपल्या कष्टाचे पैसे असे दंडामध्ये वायाला जाऊ नयेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, अनेकदा आपण विचार करतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठं आपल्याला पकडतायत आणि जरी पकडलं तर आपण त्या पोलीसवाल्यांना 100-200 रुपये देऊन सुटू, आपण त्या ठिकाणी सुटून जाऊ। परंतु मित्रांनो, आता तो काळ संपलेला आहे, आता तो जमाना गेलेला आहे। आता रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ठिकठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आलेले आहेत। या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून थेट हा दंड तुमच्या आरसी बुकवरती नोंदवला जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, या अगोदर या दंडाच्या रकमा खूप कमी होत्या, त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करत होतो, नियम पाळत नव्हतो, परंतु हे नियम आपण गांभीर्याने सुद्धा घेत नव्हतो। परंतु मित्रांनो, आता दंडाच्या रकमा भयंकर वाढलेल्या आहेत। आता बघा, जर तुमच्याकडून कळत नकळत एखादी चूक जरी झाली तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी भरावा लागू शकतो। अगोदर राज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सुरक्षिततेची आणि या ठिकाणी वाहनधारकांची काळजी घेतली जात नव्हती, त्यामुळे जास्त सुद्धा दंड आकारला जात नव्हता। परंतु राज्यामधील वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे 5 कडक नियम लागू झालेले आहेत आणि या ठिकाणी जे तुम्हाला 5 नियमांतर्गत दंड लावले जाणार आहेत तर हे सर्व दंड तुमच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून तुमच्या आरसी बुकवरती नोंदवले जाणार आहेत आणि तुम्हाला कळणार पण नाही। तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येणार आहे आणि तुम्हाला आता हा दंड भरावाच लागणार आहे असे या मेसेजमध्ये सुद्धा सांगण्यात येणार आहे। बघा, याचं मुख्य कारण म्हणजे हा दंड बँकेच्या खात्यावरून आता कट केला जाणार आहे। आता समजा जर तुम्ही हेल्मेट घातलं नाही, सिग्नल तोडला किंवा मोबाईलवर बोलला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही हा दंड कसा लागला। बघा, थेट तुमच्या मोबाईलवरती दंडाचा SMS या ठिकाणी येणार आहे। हा दंड जर तुम्ही वेळेत भरला तर ठीक आहे, परंतु जर तुम्ही हा दंड वेळेत भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, काही नियम बदललेत, या ठिकाणी तुम्हाला बघावेच लागणार आहे। आणि मित्रांनो, जरी हा दंड तुम्ही भरला आणि या ठिकाणी त्या ट्रॅफिक पोलीसवाल्यांना ते पेंडिंग दाखवलं तर तरी ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून तुमच्या घरी येऊन कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, वेळ न घालवता या 5 भयानक नियमांमध्ये जे बदल झालेले आहेत तर ते नियम या ठिकाणी आपण जाणून घेणे
सांगण्यास सुरुवात करत आहोत। जे नियम तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री लावू शकतात आणि तुमचे महिन्याचे बजेट कोलमडवू शकतात, आणि यामधील पाचवा नियम सर्वात जास्त भयंकर आहे, जो तुम्हाला एकदम 25,000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची जेलची हवा सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। तुम्ही कोणत्याही प्रकारची वाहन वापरत असाल, यामध्ये स्कूटी वापरत असाल, ज्युपिटरची असेल, कोणत्याही कंपनीची स्कूटी वापरत असाल, तरी पण या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला नियम मोडल्यास 1,000 रुपयांचा दंड, दुसरा नियम मोडल्यास 2,000 रुपयांचा दंड, परंतु तिसरा, चौथा आणि पाचवा नियम या ठिकाणी नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणामध्ये दंड आणि या ठिकाणी तुरुंगवास सुद्धा होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता कोणकोणते नियम पाळायचे आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। आता बघा, पहिला जो नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम हेल्मेट सक्तीचा आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अगोदर हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड होता, त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करत होतो। तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी कोणतेही वाहनधारक हेल्मेट घालत नव्हते। यामध्ये जर आपण टक्केवारीनुसार पाहायला गेलं तर सरासरी 80% वाहनधारक हेल्मेट घालत नव्हते, परंतु आता इथून पुढे हेल्मेट न घालता जर तुम्ही गाडी चालवताना दिसलात तर या ठिकाणी तुम्हाला 100-200 रुपये भरून सोडले जाणार नाही, तर तुमच्यावरती या ठिकाणी पहिल्या नियमांतर्गत 1,000 रुपयांचा दंड लावला जाणार आहे। अगोदर बघा, हेल्मेट न घातल्यास 100 रुपये 200 आपल्याकडून ट्रॅफिक वालीस आपण देताना देत होता, परंतु यापुढे असं चालणार नाही। बघा, वाढलेले अपघात रोखण्यासाठी आणि वाहनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा नियम लागू करण्यात येत आहे। बघा मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे नियम काटेकोर पद्धतीने लागू होत आहेत। जर तुम्ही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हेल्मेट न घालता गाडी चालवलेले दिसला तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड लावला जाणार आहे, परंतु 1,000 रुपयांचा दंड भरून तुमची सुटका होणार नाही। म्हणजेच फक्त दंड भरला की हा विषय या ठिकाणी संपणार नाही, तर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा 3 महिन्यांसाठी निलंबित, म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं 3 महिन्यांसाठी सस्पेंड या ठिकाणी केलं जाईल। आता मित्रांनो, तुम्हीच विचार करा, जर तुमचं लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द झालं तर आपण या ठिकाणी 3 महिने गाडीला हात लावू शकणार नाही, कारण तुमचं जर 3 महिन्यासाठी लायसन्स रद्द झालं तर तुम्हाला गाडी चालवता येणार नाही आणि त्या गाडीला हात सुद्धा लावता येणार नाही। 3 महिन्यासाठी गाडी आपली तशीच या ठिकाणी उभी राहणार आहे। त्यानंतर आपल्याला तिचे सर्व्हिसिंग सुद्धा पैसे भरूनच करावे लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजिबात हे नियम हलक्यात घेऊ नका, कारण आता तो जमाना गेलेला आहे, आता डिजिटल युग आलेला आहे। त्यामुळे तुम्ही खेडेगावात राहत असाल किंवा शहरी भागामध्ये किंवा नमशहरी भागामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही गावात बाजारला गेलात किंवा काही कामानिमित्त घराच्या बाहेर पडलात तर या ठिकाणी आता CCTVच्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि या CCTVच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या RC बुकवरती हा दंड नोंदवला जाणार आहे आणि ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामधून कट सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, शहरी भागामध्ये राहत असाल, खेडेगावामध्ये राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी हे 5 नियम काटेकोर पद्धतीने पाळणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, 5 नियमांमध्ये जो शेवटचा 5वा नियम आहे तर तो 5वा नियम तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करणार आहे, कारण या 5व्या नियमांतर्गत 25,000 रुपयांचा दंड आणि सरासरी 6 महिन्यांची जेल, म्हणजेच तुम्हाला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही काहीही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं थांबवा आणि मोबाईल हातात घेऊन हा व्हिडिओ पाहत राहा, कारण प्रत्येक वाहनधारकांना हे नियम माहीत असणं गरजेचं आहे। कारण जर तुम्हाला नियम माहिती नसतील तर तुमच्या कळत नकळत हे नियम मोडले जाऊ शकतात आणि तुमच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागू शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये, आपलं बजेट कोलमडू नये, तर तुम्ही हे नियम कोणकोणते आहेत आणि हे नियम कशा पद्धतीने पाळायचे आहेत हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये ही 3 नवीन कागदपत्रे नसतील तर तुम्हाला ट्रॅफिक हवालदारांच्या माध्यमातून अजून एक मोठा दंड बसणार आहे। त्यामुळे आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये किंवा खिशामध्ये हे 3 कागदपत्रे जरूर ठेवा, कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून
ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनधारकाची काटेकोर पद्धतीने तपासणी सुद्धा केली जाणार आहे। बघा मित्रांनो, पहिला नियम आपण बघितलेला आहे। आता आपण दुसरा नियम बघून घेऊयात। बघा मित्रांनो, दुसरा नियम म्हणजे वैध विमा। बघा, गाडी चालवताना वैध विमा असलेले कागदपत्र म्हणजेच इन्शुरन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थेट 2000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांची जेल या ठिकाणी होणार आहे। बघा, विचार करा, केवळ एक व्हॅलिड इन्शुरन्स म्हणजे वैध विम्याचं कागदपत्र तुमच्या जवळ नसल्यामुळे तुम्हाला किती मोठ्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे तुमच्याकडे व्हॅलिड इन्शुरन्स कार्ड या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आता बघा मित्रांनो, 2 नियम बघितले, आता आपण तिसऱ्या नियमाकडे वळूयात। आता बघा मित्रांनो, आपल्यापैकी काही जण शेतकरी असतील, काही जण नोकरीला असतील, काही जण मजुरी काम करत असतील, म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असतील, तर आपण काय करतो की रोजच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडून या चुका होत असतात, परंतु यापुढे या चुका झाल्या नाहीत पाहिजे। अन्यथा जर तुम्ही कळत नकळत ही चूक नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून केली तर तुम्हाला थेट 5000 रुपयांचा दंड या तिसऱ्या नियमांतर्गत होणार आहे। आता बघा मित्रांनो, तिसऱ्या नंबरचा नियम धोकादायक आणि बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवणे। यामध्ये मुख्यतः 2 गोष्टी येतात। बघा, ट्रॅफिक सिग्नल तोडणे आणि गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे। आता तुम्ही कल्पना करा, बघा, तुम्ही शेतामधून ऑफिसमधून एखाद्या कामाच्या ठिकाणाहून दमून भागून घरी निघाला आहात। बघा, रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे, तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातल्या मोबाईलची रिंग वाजते, म्हणजेच तुम्हाला घरातून फोन येत असेल, काही अर्जंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी फोन येत असेल, काहीतरी महत्त्वाचं काम असेल, म्हणून आपण काय करतो, एक हाताने गाडी चालवतो, दुसऱ्या हाताने मोबाईल या ठिकाणी हेल्मेटच्या आतून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। अगोदर या गोष्टी ट्रॅफिक पोलीस कमी असल्यामुळे निदर्शनास येत नव्हते। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे, त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा दंड तुमच्यावरती लावला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 4थ्या नंबरचा नियम म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणे। बघा, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवल्या दिसल्यास सरकारच्या माध्यमातून तुमच्यावरती या ठिकाणी कायदेशीररित्या कारवाई करून तुमच्याकडून 10,000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, गाडी चालवत असताना कधीच दारू पिऊ नका। त्यासोबत मित्रांनो, आता जो शेवटचा 5वा नियम आहे, तर तो 5वा नियम मोडला तर तुम्हाला या ठिकाणी 5व्या नियमाच्या अंतर्गत थेट या ठिकाणी 25,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। तर 5वा नियम म्हणजे 18 वर्षाखालील मुलींना वाहन चालवण्यासाठी देणे। जर या ठिकाणी मुलाला आणि मुलीला तुम्ही 18 वर्षांच्या अगोदर गाडी चालवायला दिले तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो आणि 6 महिन्यांचे पालकांना या ठिकाणी जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते। त्यामुळे या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। बघा, या ठिकाणी पहिला नियम सांगितला, पहिला नियम या ठिकाणी सर्वांनी पाळायचा आहे। दुसरा नियम, तिसरा, 4था आणि 5वा हे 5 नियम काटेकोर पद्धतीने पाळायचे आहेत। बघा, संपूर्ण सविस्तर माहिती दिली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।